घोटवी येथील अक्षय रायल चव्हाण यांच्यावर जीवघेणा हल्ला। जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर। अहिल्यानगर दिनांक 12 नोव्हेंबर। घोटवी तालुका श्रीगोंदा येथील अक्षय रायल चव्हाण यांनी आपल्या आणि कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गैर अर्जदार अशोक दाऊद भोसले, गौरव अशोक भोसले, विशाल अशोक भोसले, किशोर अशोक भोसले, कोमल गौरव भोसले, स्वाती विशाल भोसले, चंदा अशोक भोसले व आरुषी गौरव भोसले सर्व राहणार घोटवी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांनी अक्षय चव्हाण व त्यांच्या चुलत्याच्या मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे निवेदनात म्हटले आहे। अक्षय चव्हाण यांनी सांगितले की दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी पारगाव सुई येथे पैसे परत घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून संबंधित व्यक्तींनी त्यांच्यावर चाकू व धारदार शस्त्राने हल्ला केला। यात चव्हाण यांच्या डोक्याला आणि खांद्याला दुखापत झाली असून चुलत्याच्या मुलाच्या डोक्यातही दगड मारण्यात आला। दोघांनाही उपचारासाठी सरकारी रुग्णालय व पानसरे हॉस्पिटल घारगाव येथे दाखल करण्यात आले। यानंतर 11 नोव्हेंबर रोजी बाजारात जात असताना पुन्हा एकदा सदर व्यक्तींनी त्यांच्या गाडीला अडवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, दमदाटी केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असेही निवेदनात नमूद आहे। भीक मागणारे महिला, मुले व अपंग व्यक्तींचा वापर करून दगडफेक व त्रास देण्याचाही आरोप करण्यात आला आहे। यावेळी अक्षय रायल चव्हाण म्हणाले की आमच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे। संबंधित व्यक्ती वारंवार धमक्या देत आहेत। पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून आम्हाला संरक्षण द्यावे व दोषींवर कठोर गुन्हा दाखल करून न्याय मिळवून द्यावा अशी माझी मागणी आहे। या घटनेवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1510/2025 असा दाखल करण्यात आला असून BNS 115-2, 352, 351-2 व 35 या कलमांनुसार तपास सुरू आहे। मी अक्षय रायल चव्हाण राहणार घोटवी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर। आमचे भांडण झाले ते अशोक दाऊद भोसले हा एक गुंड प्रकृतीचा माणूस आहे। ह्याचे मुलं गौरव अशोक भोसले, विशाल अशोक भोसले, किशोर अशोक भोसले, चंदा अशोक भोसले, कोमल गौरव भोसले, स्वाती विशाल भोसले व आरुषी गौरव भोसले हे काय करतात, आमचे चुलत्याचे पैसे होते मागण्याकरता गेले असतात। त्यांनी पारगावात बोलून आमच्यावर दमदाटी करून शिवीगाळ करून हाणमार चालू केली व त्या ह्याच्यात भांडणात माझा चुलत भाऊ विनायक चव्हाण व रघुनाथ चव्हाण व मी अक्षय चव्हाण आम्हाला तिघांना मारहाण चालू केली। मारहाणीत आम्हाला तिघांना मार लागला तर आम्हाला टाके वगैरे पडले। त्यानंतर आमचे जात पंचायत काय म्हणले त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नका। त्याच्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला नाही। मग ते काय म्हणले पैसे देतो। त्यानंतर आम्ही तिथून आलो निघून, म्हणलं घेऊ मिटून। त्याच्यानंतर काल त्यांनी परत 11/10/2025 रोजी त्यांनी चालू रोडने मी माझी मंडळी ऋषाली चव्हाण आम्हाला अडवून अपंग त्यांनी धरून आणलेले आसम त्यांच्याशी आम्हाला शिवीगाळ करून त्यांनी हाण मारायची धमकी देऊन तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी देत होते। आमच्याकडे पोरं येतं, पोरं मारून टाकणार, तुमचे नाव घालणार असे करते ते अशोक दाऊद भोसले। हे तक्रार केली होती आम्ही तक्रार केली होती त्यांची श्रीगोंदा पोलीस स्टेशनला। तक्रार करायला गेलं तर ते डायरेक्ट म्हणतात की आम्ही आमचे पोरं मारून टाकू, येडे मारून टाकू, तुमच्या घरी टाकू। कोमल गौरव भोसले ती अंग कापती, दारू पिती, अंग कापून घेतील, मग म्हणती तुमचे ते शाळेत जाणारे पोरं ते मोठी कॉलेजला ह्याला जातात त्यांच्यावर आम्ही इज्जत घेतली म्हणून अशी तक्रार करू। मग आम्हाला असे म्हणून धमकी देतात ते। आज आम्ही SP ऑफिसला आलतो, साहेबांशी भेटलो, साहेबांना निवेदन दिलंय तर साहेबांनी आम्हाला काय ते योग्य ते द्यावा, न्याय द्यावा। त्यांच्याकडे अपंग इसम आहेत साधारणतः 7-8 जण आहेत। ते बाहेरून धरून आणलेत, त्यांनी धरून आणलेत। 20,000 रुपये रोजची इन्कम त्यांना 10-20,000 रुपये चालू आहे। ते काय करतात, पेत्यात खात्यात त्यांना दारू पाहिजे, गांजा पाहिजे, हाणमार करून बळजबरीने हैदराबाद, मुंबई, चेन्नई ह्या ठिकाणी भीक मागायला येतात। तर आश्रमशाळेत सरकारने जास्तीत जास्त त्याकडे लक्ष घालून ते आश्रमशाळेत त्यांना जिथं तिथं टाकण्यात यावे ही विनंती करतो। त्यांना रोजची तेवढी इन्कम 10-20 हजार, मग ते बुलेट गाडी घेतात, मोठी गाडी घेतात। हे ते म्हणतात आम्ही रोजाने कामाला जातो, भीक मागायचे धंदे। तर एवढी इन्कम कुठून येते बा, ह्याच्यावर त्यांनी चौकशी करावी।